मुंबईतल्या मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका 32 वर्षीय प्राध्यापकाची हत्या झाली आहे। ट्रेनमध्ये चक्क धक्का लागल्याच्या कारणावरून या तरुणानं प्राध्यापकाची धारदार शस्त्राने हत्या केली। पाहूयात। मुंबई मालाडमध्ये रेल्वे स्टेशनवर एका प्राध्यापकाची हत्या झाली आहे। ट्रेनमधून उतरण्यावेळेस झालेला वाद हा प्राध्यापकाच्या जीवावर बेतला। पार्ल्याच्या एनएम कॉलेजमध्ये कार्यरत असणारे प्राध्यापक आलोक सिंग यांनी शनिवारी विलेपार्लेवरून बोरिवली लोकल पकडली। संध्याकाळी 6:30 वाजता लोकल मालाड स्टेशनवर पोहोचली। आलोक सिंग यांनी पुढे सरकावं यासाठी आरोपी ओंकार शिंदे त्यांना पुढे ढकलत होता, पण आलोक सिंग यांच्या पुढे महिला उभी असल्यानं त्यांनी मागून धक्का मारू नको असं म्हटलं। वादावादीनंतर आलोक सिंग मालाड स्टेशनवर उतरत होते। याच वेळेस आरोपी ओंकार शिंदे लोकलच्या दारात उभा होता। मालाड स्थानकावरती आलोक सिंग आणि आरोपी ओंकार शिंदे यांच्यात पुन्हा वाद झाला। दोघांमधील वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं। यावेळेस आरोपीने धारदार शस्त्रानं आलोक सिंग यांच्यावर हल्ला केला। यानंतर आलोक सिंग रक्ताच्या थारोळ्यात प्लॅटफॉर्मवरच कोसळले। आलोक सिंग यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी ओंकार शिंदे घटनास्थळावरून पळून गेला। आरोपी प्लॅटफॉर्मवरून पळून जातानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या। आलोक कुमार सिंग यांचं आणि संशयित आरोपी यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादातून। मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं। त्या भांडणाच्या याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता। त्याला मेडिकल हेल्प आमच्या JRPने दिली। त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेला असता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं। आरोपी ओंकार शिंदे हा खेतवाडी परिसरात एका मेटलच्या कारखान्यात काम करतो। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार तो नशेत होता। आरोपी ओंकार शिंदे रोज लोकलनेच मालाड ते चर्नी रोड असा प्रवास करतो। आरोपीनं हल्ल्यासाठी वापरलेलं हत्यार हे हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा होता। वाद झाल्यानंतर आरोपीनं खिशात असलेल्या चिमट्याने आलोक सिंग यांच्या पोटात वार केले। आरोपीनं एकदाच वार केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला। चिमटा टोकदार असल्यानं आलोक यांना गंभीर इजा झाली आणि याच मध्ये त्यांचा मृत्यू झाला। आरोपीनं ज्या शस्त्रानं हल्ला केला ते शस्त्र फेकून दिलंय। पुलिस आता त्याचा शोध घेत आहेत। वो बच्चा ऐसा था कि उसका कभी किसी से मतलब वो किसी की तरफ बोलता भी नहीं था। उसके साथ इस तरह की घटना कैसे हुई? प्रशासन की लापरवाही। वो स्टेशन पे चाकू मार के एक आदमी भाग रहा है और यहाँ इनके पुलिस वाले क्या कर रहे हैं, जो स्टेशन पे हैं वो क्या कर रहे हैं? चाकू मार के स्टेशन पे शाम को 5-5:30 बजे वो भाग के जा रहा है और कोई कुछ कर नहीं पा रहा। प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या करणारा आरोपी ओंकार शिंदे याला पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केलं। कोर्टानं आरोपीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। एका किरकोळ भांडणातून एका 31 वर्षीय तरुण प्राध्यापकाचा जीव गेलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।